टोरेस कंपनी घोटाळ्यामधील आरोपींना आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये हजर केले जाणार. आरोपींच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची पोलिसांची मागणी. टोरेस नंतर एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीकडून नागरिकांची फसवणूक, भागीदारी सांगून महिन्याला 15% देण्याचं आमिष दाखवलं. कंपनीचा मालक विनय कांबळेला पोलिसांकडून अटक. पुण्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार, वडगावमध्ये 61 गॅस टाक्या जप्त. वडगावच्या बुद्रुक भागामध्ये गॅसची चोरी करून विक्री केल्याचा प्रकार. सुरतहून छपराकडे जाणाऱ्या रेल्वेवर जळगावमध्ये दगडफेक, एका टवाळखोरानं दगडफेक केल्याची माहिती. दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल. जळगावच्या भुसावळमधील गोळीबार प्रकरणामधील 5 आरोपींना अटक. मुख्य 4 आरोपींना मनमाडमधून अटक. आरोपींकडून गुन्ह्यामध्ये वापरलेले गावठी कट्टे, 3 जिवंत काडतुसं जप्त. कल्याणपुरममधील विठ्ठलवाडी स्थानक परिसरामध्ये रेल्वेची मोठी कारवाई. स्थानकाच्या जागेतील झोपडपट्ट्या रेल्वे प्रशासनाकडून जमीनदस्त. बीडच्या केसमधील आडस गावामध्ये 2 गटामध्ये झालेल्या वादानंतर एका आरोपीकडून पिस्तुलासह चाकू जप्त. धारूर पोलिसांची कारवाई. दोन्ही गटाकडून एकमेकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. पुण्यामध्ये भरारी पथकाकडून 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्याचा निर्णय. 15 ते 17 जानेवारीपर्यंत चाचणी होणार. संपादमुख पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत पडताळणी केली जाणार. विधानसभा निवडणूक 2024च्या उमेदवारांच्या खर्चाची तपासणी पूर्ण. धुळे विधानसभा निवडणुकीमध्ये 21 उमेदवारांकडून लाखो रुपयांचा खर्च. पुणे शहरामध्ये 36,000चा मांजा जप्त. चतुर्शृंगी विश्रांतवाडी, वारजे मार्केट यार्डामध्ये पोलिसांची कारवाई. नागपुरात नायलॉन मांजापासून रक्षणासाठी निखिल उंबरकर यांच्याकडून मॉडेल तयार. विद्युत तारेला स्पर्श करताच तुटणार नायलॉन मांजा. जालन्यामधल्या भोकरदन शहरामध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यावर पोलिसांची कारवाई. 22,400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. मांजा विक्री करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल. नागपूर मेट्रो रेल्वे मार्गाजवळ पतंग उडवू नका, नायलॉन मांजाचा वापर टाळावा, नागपूर मेट्रो प्रशासनाचं आवाहन. नाशिकमध्ये 5 नायलॉन मांजा विक्रेत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. कारवाईमध्ये 1 लाखांचा नायलॉन मांजा जप्त. इमारतीच्या छतांवर तपासणी करण्याचे आदेश. ठाण्याच्या भिवंडीमध्ये उड्डाणपुलावर पतंगीच्या मांजामुळे दुचाकीस्वार जखमी. आठवड्याभरातली ही दुसरी घटना. पंढरपूरमध्ये भोगीनिमित्त रुक्मिणी मातेच्या मूर्तीला पारंपरिक अलंकार परिधान. सोहळ्याला भाविकांची हजेरी. पुण्यामध्ये मागणी वाढल्यानं बोर, लिंबाचे दर वधारले. मकर संक्रांतीच्या निमित्तानं बोरांच्या दरामध्ये 20% वाढ, तर लिंबाच्या भावातही 10 ते 15% वाढ. पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डामधील घाऊक बाजारामध्ये सर्व फुलांची आवक वाढली. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या मागणीतही मोठी वाढ. गोंदिया जिल्ह्यामधल्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता. नंदुरबारमधील अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भरपाईची प्रतीक्षा. पीक विमा काढूनही भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. गोंदिया जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2057 हेक्टर क्षेत्रामध्ये रोपवाटिकेची लागवड. जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकडून धान पिकांची सर्वाधिक लागवड. नंदुरबार बाजार समितीमध्ये सफेद ज्वारीची मागणी वाढली. मागणी वाढल्यानं ज्वारीला 3,000 ते 3,500चा दर. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या तऱ्हाडी परिसरात टरबुजाची लागवड. शेतकऱ्याकडून मल्चिंग पेपरसह सुधारित पद्धतीचा वापर. तालुक्यामध्ये 200 हेक्टरवर टरबूज लागवड होण्याचा अंदाज. जालना जिल्ह्यामध्ये 26 जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहणार. हवामान विभागाचा अंदाज. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचीही शक्यता. कराडच्या आटकेमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी बाजारचं आयोजन. ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांचे व्यवहार कौशल्य वाढवण्यासाठी आयोजन. बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये युवती सेनेकडून सेल्फ डिफेन्स कॅम्पचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कॅम्पचं आयोजन. शहरातील 5 शाळांमध्ये कॅम्प आयोजित केला होता. सारथीमार्फत 1,500 विद्यार्थ्यांना वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार. सरदार सूर्याजी काकडे वाहन कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण दिलं जाणार. पुण्याच्या राजगडमधील अमृतेश्वर महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमाला सुरुवात. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी उपक्रम राबवला. धुळे पालिकेच्या वरखेडी रोडवरील कचरा डेपोमध्ये 7 महिन्यांनी बायोमायनिंगला सुरुवात. 75,000 क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये वीज चोरी रोखण्यासाठी 40 भरारी पथकांची नियुक्ती. वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कडक कारवाई केली जाणार. प्रत्येक गावामध्ये जाऊन तपासणी करणार. बुलडाण्याच्या बाधित गावातील पाणी दूषित नसल्याचं अहवालामधून उघड. पाणी दूषित नाही, कोणतंही फंगल इन्फेक्शन नाही, तरीही टक्कल का पडतंय? ग्रामस्थांच्या चिंतेमध्ये वाढ. टक्कल पडणाऱ्यांची संख्या 139 वर.
कल्याण डोंबिवलीमध्ये मुलींवरील अत्याचाराविरोधात नागरिकांचा एल्गार. छत्रपती शिवाजी चौकामध्ये मानवी साखळी आंदोलन. दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये तडीपार आरोपी दीपक कांबळेकडून महाविद्यालयीन तरुणीची छेड. आरोपीला न्यायालयीन कोठडी. कल्याणच्या एका बारमध्ये ग्राहकाकडून गायिकेवर दारूच्या बाटलीनं हल्ला. बार मालकही त्याला सुद्धा मारहाण. महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 2 आरोपींना पोलिसांकडून बेड्या. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पैसे मागितल्याच्या वादातून 2 मित्रांमध्ये चाकू हल्ला. आरोपी वैभव मोरे पोलिसांच्या ताब्यात तर जखमी तरुणावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार. पुण्यामधल्या कात्रजमधून 43 लाख किमतीचे अंमली पदार्थ जप्त. गुन्हे शाखेच्या पथकानं केलेल्या कारवाईत 2 किलो चरस आणि 1 किलो गांजा जप्त. तपास वाल्मिक कराडपर्यंत पोहोचताच थांबल्यासारखा वाटतो. बीड हत्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी कोणाचे फोन आले, कॉल रेकॉर्ड काढा. संदीप क्षीरसागर यांची मागणी. बीडमध्ये शस्त्र परवाना प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना नोटीस पाठवली. शस्त्र तत्काळ जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. वाल्मिक कराडसहित शस्त्र परवाना रद्द. काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी. आघाडी तुटली असं म्हणालो नाही, फक्त कार्यकर्त्यांची भूमिका मांडली. कुणाला मिरच्या लागण्याचं कारण नाही. संजय राऊतांचा टोला. राऊतांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार. महाविकास आघाडी टिकावी अशी आमची इच्छा. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. इंडिया आघाडी किंवा मवियाती पक्षामध्ये एकवाक्यता नाही. निवडणुकांनंतर त्यांचं सगळंच विस्कळीत झाल्याचं चित्र दिसतंय. भाजपच्या अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया.